नमस्कार मंडळी. तर आज आम्ही जाऊला किनीकऱ्यात भागातल्या फेमस जत्रेस ढिंगोबा जत्रेस. चला मग जत्रा एन्जॉय करूया. मंडळी असं कोंबा बटव्यात घालून मम्मीस गुण माझ्या मामाच्या गावच्या जत्रेस निघालो. माझ्या मोठ्या मावशीचं आणि मामाचं गाव बी एकच असल्यामुळे दोन्ही बी माझीच मज्जा असते. जत्रेत फिरोज, दादू, अतुल, विघ्नेश, क्रिशा, सलोनी या बारक्यासनं पैसे देऊन मी तर हरकूनच गेलो. आम्ही देवाकडे पाया पडत जाताना औंदाची जत्रा बघून मावशी म्हणते कशी काय ग बाई औंदा यायला एवढं ही जत्रा म्हणजे नुसती गर्दी नसते तर एक मोठा धुमधडाकाच असता येतो. या झिटिंग बाबा जत्रेस लई दूरदूरनं लोक येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जत्रेत पाहुणे पैक, नाती गुती सगळे एकत्र येऊन जुन्या आठवणीत रमवून जातात. मंडळी मोठ्या वड्डाच्या, पिंपळाच्या नाहीतर आंब्याच्या झाडाखाली असलेल्या दगडासच आम्ही देव म्हणजे आमचा राखणदार म्हणतात. साक्षात ह्योच राखणदार आमच्या शेताचं, गुराढोरांचं रक्षण करताय आणि गावात सगळ्या संकटांपासून दूर करताय. या देवाच्या कृपेने चांगला पाऊस पडताय, पिकं येतात आणि सगळ्यांचं भलं होत आहे. फार पूर्वीपासून या आमच्या देवास नैवेद्य म्हणून बकरं नाहीतर कोंबा बळी देण्याची प्रथा आहे. बहुतेक वेळा नवस मागून तो पुरा झाल्यावर देवास बकरं मारतात. तुम्हासनं या प्रथेबद्दल काय वाटतंय ते कमेंट करून कळवा. लक्षात ठेवा, खरं तर ह्यो निसर्गच आपला खरा राखणदार आहे. आजच्या युगात निसर्ग वाचविला तरच राखणदार देव आमचं रक्षण करीन आणि सुख देईल. मंडळी जत्रेच्या निमित्ताने या राखणदाराचं दर्शन घेतल्यावर आम्ही कोंबा कापून घेतला आणि सगळी भाजुली तसंच तिथे त्याचा इदमारा करून चकोट भाजून घेतला. लई भेटलेशी बाबा ते माना मी प्रसाद म्हणून चिरमुल्याचा एक पुडका घेतला आणि आईस्क्रीम खाऊच गेला. माना जरा जत्रेत फिरवून येताव म्हटल्यावर परत एकदा मावशी म्हणते कशी माना जरा जत्रेतनं पुढे आल्यावर लई दिवसानंतर माझी मैत्रीण नमूच्या मम्मीस आणि कोमल दिदीस भेटून लई भारी वाटलं. माना जत्रेत आल्या पाळण्यातनं बसताला बेट ठरला. तेवढ्यात भरत आणि कोवाडच्या माझ्या नवीन मैत्रिणींनी चंदगडच्या हाऊस फॉलो केल्याने, म्हणून आता तुम्ही बी चंदगडच्या हाऊस फॉलो करूच विसरू नकाशी. माना जत्रेतले मोठे झोपाळे बघून तर माझं डोसकच फिरलं. आमची गँग या पाळण्यातनं बसली खरं, मी या का नुसती बाजूच उभे राहून मज्जा बघितलो. मंडळी शेवटी मावशीच्या आणि मामांच्या घराकडे जाऊन पाठभर जून बुकना पडलो. अरे दादू वाढ करे सगळ्यांना असं काय बोलल्या. तर मंडळी हो माझा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कळवा आणि सगळ्यांना शेअर करू विसरू नकाशी.